Ah
केलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी देहू निवासी तुकोबारा यांचा 4 चरणात आणि आपल्या अंतःकरणातील जो भाव आहे तो प्रकट करणारा हा अभंग. आणि जे भावाचं जे काही उदाहरण आहे, आपल्या शरीरातील भाव किंवा आपण जो देवावर जो भाव ठेवतो त्या भावाची व्याख्या किंवा त्या भावाचं जर वर्णन करायचं झालं तर देवावर भाव ठेवणारी अशा अनेक संत मंडळी आहेत. विठ्ठला मीराबाईंचा कृष्ण परमात्म्यावर इतका असणारा भाव की संत मीराबाई या राजघराण्यात कृष्ण भक्तीमध्ये लीन होऊन संत मीराबाई या मंदिरामध्ये जाऊन किंवा साधवी तपस्येचा साधव्याचा वेश घेऊन श्री कृष्ण परमात्म्याचं भजन करत होते. आणि हे त्यांच्या सासूला किंवा त्यांच्या दीराला जे राजघराणा दिले होते त्यांना असं वाटत होतं की ही मीरा राणी आहे ती आपल्या वंशाचा भंग करते, आपल्या वंशाला दोष लावते. म्हणून त्याने दुधामध्ये विष मिसळून राणी मीराबाई संत मीराबाई यांना देण्याचा प्रयत्न केला. पण संत मीराबाईंचा भाव इतका दृढ होता, देवाची भक्ती इतकी निश्चित होती की त्या भावामुळे आणि भक्तीमुळे त्यांच्या वाट्याचं जे विष होतं ते स्वतः भगवंतानं सेवन केलं. आणि भाव जो आहे अशा प्रकारचा भाव असावा की आपल्या भावामुळे देवाने आपल्याला जवळ करावं. आणि देवावर भाव ठेवणारे देव मान्य संत आहेत. विठ्ठला आपल्या अंतःकरणाचा जो भाव आहे, आपल्या भावामध्ये आणि देवामध्ये काहीही अंतर नको पडायला. आणि जेवढं काही अंतर आहे त्याचं दुसरं जर उदाहरण द्यायचं झालं तर मला ते उदाहरण द्यावं वाटेल श्री संत माधव बाबा यांचं. माधव बाबांचा देवावर आणि पंढरीच्या परमात्म्यावर इतका भाव होता. त्यांच्या आयुष्यात एक छोटासा प्रसंग सांगायचा असा की माधव बाबांची कोर्टामध्ये केस चालू होती आणि त्या केसचा शेवटचा निकालाची तारीख जाहीर झाली. आणि ती तारीख माधव बाबांची जी वारी होती त्या वारीवर आलेली होती. लोकांनी विचारलं, बाबा तुम्ही वारीला जाणार की कोर्टाकडे जाणार? बाबाने ठाम निर्णय दिला, माझी वारी मी बुडवणार नाही, माझ्या पंढरीची वारी आहे आणि जे काही होईल ते माझा देव होऊन घे. आणि माधव बाबांच्या याच निस्सीम भक्ती आणि या भावामुळे आणि एवढ्या प्रखर अशा भावामुळं पंढरीच्या परमात्म्याला कोर्टामध्ये साक्ष द्यावी लागली आणि त्याच्या निकालपत्राची पावती त्याच्या ज्ञानेश्वरीमध्ये ठेवावी लागली. हे या भावाचं सर्वात मोठं उदाहरण. भाव बळे आकडे ऋणाकडे असं ज्ञानेश्वरात प्रमाण देतात. भाव आपला जेवढा देवावर भाव असेल, देवाला फक्त भावाचा जो भुकेला असणारा देव आहे. आपण देवाची भक्ती करतो पण ती भक्ती जर भावविरहित असेल तर ती देवाला पावन किंवा पतित होणार ती भक्ती नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात भावाचं महत्व सांगतात.